वाहनाची बॅटरी काढून चोरणाऱ्या एका अवलिया चोराला गुन्हे शाखा 3च्या पथकानं अटक केली आहे। किरण गिऱ्हाणे असे या आरोपीचे नाव आहे। त्याला 2 बायका असून एक प्रेयसी आहे। या तिघींचा खर्च भागवण्यासाठी तो चोर बनल्याचं पोलिसांनी सांगितलं। शहरात गेल्या काही दिवसांपासून वाहनांच्या बॅटऱ्या चोरण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली होती। महामार्गावर उभे असलेले ट्रक, हॉटेलबाहेर उभी असलेली वाहने, वाहनतळावर उभ्या असलेल्या गाड्या यांच्या बॅटऱ्या तो चोरी करत होता। त्यामुळे वाहन चालकांमध्ये मोठी घबराट पसरली होती। या प्रकरणाचा पुढील तपास गुन्हे शाखा 3च्या पथकाकडून करण्यात येत होता। गुन्हे शाखेच्या पथकाने तब्बल 500हून अधिक सीसीटीव्हीच्या आधारे माग काढून विक्रमगड तालुक्यातून किरण गिऱ्हाणे याला अटक केली। त्याच्याकडून मांडवे, वाल्यो, पेल्हार आदी पोलीस ठाण्यामध्ये बॅटरी चोरीचे गुन्हे दाखल आहेत। याबाबत माहिती देताना गुन्हे शाखा 3चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शाहूराज रणवरे यांनी सांगितले की आरोपी किरण गिऱ्हाणे याच्या 2 बायका आहेत, तसेच त्याची एक प्रेयसी देखील आहे। त्यामुळे तिघांचा खर्च करता करता त्याचे नाकी नऊ यायचे। या तिघींचा खर्च भागवण्यासाठी त्याने चोरीचा मार्ग पत्करला। एका वाहनामधील बॅटरी भंगारात विकली तर त्याला 2000 रुपये मिळायचे। त्यामुळे त्याने बॅटरी चोरी करण्यास सुरुवात केली। तो आपल्या वाहनाने वसे विरार परिसरात यायचा। ज्या वाहनातील बॅटरी चोरायची असेल त्याच्या बाजूला आपले वाहन उभे करायचा। पोलीस स्टेशन CR नंबर 11/25 दिनांक 24/1/2025 रोजी दाखल झाला होता। सदर गुन्ह्यातील फिर्यादीच्या 2 ट्रकमधील एकूण 4 बॅटऱ्या चोरीस गेलेल्या होत्या पेट्रोल पंपावर लावलेल्या असताना। सदर गुन्ह्याचा तपास आणि अशाच प्रकारचे इतर गुन्हे घडलेले असल्यामुळे वरिष्ठांनी सदर गुन्ह्याचा तपास आमचे पोलीस निरीक्षक रणवरे युनिट 3 यांना दिला होता। यांनी सतत परिश्रम घेऊन आणि त्या ठिकाणचे सीसीटीव्ही फुटेज, त्याचप्रमाणे तांत्रिक विश्लेषण आणि गुप्त बातमीदार या सर्वांच्या मदतीने आरोपी किरण गिऱ्हाणे याचे नाव निष्पन्न केलं। तो राहणारा विक्रमगड पालघरचा आहे। या आरोपीकडून यापूर्वी त्यांनी 3 गुन्हे केलेले आहेत आणि ह्या आरोपीकडून ह्या गुन्ह्यातील 4 बॅटऱ्या ज्या 38,000 रुपये किमतीच्या होत्या त्या जप्त केल्या। त्याचप्रमाणे मांडवी पोलीस स्टेशनचे 5 गुन्हे, पेल्हार पोलीस स्टेशनचे 3 गुन्हे आणि विरार पोलीस स्टेशनचा 1 गुन्हा असे एकूण 10 गुन्हे या आरोपीकडून ओपन झालेले आहेत आणि याच्याकडून 8,44,000 रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे। या सर्व योग्य वापरातल्या बॅटऱ्याच होत्या। त्याचप्रमाणे ह्या आरोपीचा आज दिनांक 21/2/2025 पर्यंत PCR आहे आणि या आरोपीकडून अजूनही काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे। आमचे लोक परिश्रम घेत आहेत, तपास करत आहेत आणि अजून फिर्यादी शोधून त्याचा काही गुन्हे उघडकीस येऊ शकतात का याचा सुद्धा शोध घेत आहेत।